नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्हीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक या संवादातला हा एक नवीन एपिसोड आज आपण तुमच्याबरोबर शेअर करतोय. अधिकारी होतो. अधिकारी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंग. काही लोकांचं प्रशिक्षण हे पुण्यातल्या यशदामध्ये होतं आणि काही अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग हे नागपूरच्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात वनामती या नागपूरच्या संस्थेत होतं. वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेली 1 जुलै 1982 पासून ही जी संस्था आहे तर महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. तर या संस्थेत नक्की कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं हे अधिकारी ज्यावेळेस उद्या सोसायटीमध्ये उतरून जनतेसाठी काम करतील तर त्यांची शिस्त लावण्याचं काम ही संस्था करते. या संस्थेचं कामकाज कसं चालतं आणि ओव्हरऑलपणे हा 1 वर्षाचा जो प्रशिक्षणाचा कालावधी असतो, ट्रेनिंगचा कालावधी असतो, तर या ट्रेनिंगमध्ये हे अधिकाऱ्यांचं टाइम टेबल कसं असतं याच्याबद्दल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे कुतूहल होतं तर ते कुतूहल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं थांबवण्याचा किंवा शमवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तर याच बाबतीत बोलण्यासाठी किंवा आपल्याबरोबर एक संवाद साधण्यासाठी 2022च्या एमपीएससी बॅचच्या करिश्मा अशोक निखारे सध्या मॅडम सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून वनामती नागपूर इथं ट्रेनिंग घेत आहेत. त्या नुकत्याच सध्या ट्रेनिंगसाठी रुजू झालेल्या आहेत. तर तिथला अनुभव सध्या त्या आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. नमस्कार मॅडम, व्हीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. तर माझा पहिला प्रश्न आहे, आपण ट्रेनिंगच्या पिरियडकडे तर वळूयाच, परंतु ह्या वनामतीपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे स्पर्धा परीक्षांची सुरुवात असेल, पूर्व परीक्षेची तयारी, मुख्य परीक्षा, मुलाखत, हा जो तुमचा प्रवास आहे पूर्वत ट्रेनिंग पर्यंतचा, थोडक्यात आम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. ओके. मी 2018ला माझा एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. तर माझ्या घरची आर्थिक परिस्थिती थोडी चांगली नसल्यामुळे मी गावामध्ये माझ्या घरी स्वतःच्या घरीच अभ्यास सुरू केला. तर मला स्टार्टिंगला बुक्स पण माहिती नव्हते. जसं जसं माहित होत गेलं मला या एमपीएससीच्या क्षेत्राबद्दल आणि अभ्यास कसा करायचा असतो, तर जसं जसं माहित होत गेलं त्यानंतर तसा तसा मी अभ्यास स्टार्ट केला. तर मी 2018ला पहिली परीक्षा दिली. 18, 19, 20 हे 3 वर्ष लगातार मी एक्झाम दिली. तर ह्या तिन्ही प्री परीक्षा मी पास नाही झालेली. त्यानंतर 21ला दिली. तर 21ला मी प्री पास होऊन मुख्यला बसली. तर मुख्यमध्ये मार्क्स कमी पडले थोडे. त्यानंतर घरच्यांचा सपोर्ट वाढत गेला की आता मुलगी थोड्या थोड्या मार्क्सनी जात आहे, तर हिला सपोर्ट केला तर ही नक्कीच नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करेल. तर घरच्यांच्या सपोर्टमुळे मी 22ची परत एक्झाम दिली. तर 22ला प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर करून मला सहाय्यक प्रकल्प अधिकारी ही पोस्ट मिळालेली आहे. आणि त्यानंतर आता जॉईनिंग आमची 2 एप्रिलला झालेली बरोबर. वनामती नागपूर येथे. येस येस, बरोबर आहे. म्हणजे बघा, एक गोष्ट महत्वाची आहे, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरता तर 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक आहे तुमची आर्थिक परिस्थिती, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर राहून अभ्यास करता, आणि दुसरी गोष्ट असते घरच्यांचा सपोर्ट, घरच्यांचा पाठिंबा. आणि तो प्रत्येक मुलाला आणि मुलीला मिळतच असतो. फक्त तो सपोर्ट किंवा पाठिंबा आपण पॉझिटिव्हली घेऊन त्याचं चीज करणं गरजेचं असतं, जसं की मॅडमने गेले. आता आपण ऍक्च्युअल ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याला सुरुवात करतो. हा वनामती मधला तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी हा किती दिवसांचा असतो आणि त्याचं शेड्यूल काय आहे ते जरा थोडंसं इन डिटेल मध्ये सांगा. ओके. सर, हा शेड्यूल जनरल 2 वर्षाचा असतो साधारण. त्यानंतर त्यामध्ये विविध टप्पे असतात. म्हणजे टप्प्याटप्प्यांनी मिळून हे 2 वर्षाचा कालावधीची प्रशिक्षण हा डिसाईड केलेला असतो वनामती संस्थे थ्रू. तर पहिला टप्पा म्हणजे ते फाउंडेशन कोर्स असतो, जो फाउंडेशन स्टार्टिंगचे 2 महिने असतो. आणि त्यानंतरचा टप्पा असते की कंपल्सरी अटॅचमेंट. त्यामध्ये आम्हाला कंपल्सरी अटॅचमेंट मध्ये सैन्य दल असेल, गावाची व्हिजिट असेल, आदिवासी एरियाची माहिती घेण्यासाठी तिथली व्हिजिट असेल, त्यानंतर न्याय मंडळ असेल, विधी मंडळ असेल, एनडीआरएफ असेल, या प्रत्येकाची व्हिजिट घेऊन आम्हाला तिथला कार्यभार कसा असतो आणि तिथलं ऑफिसचं वर्क कसं असतं हे तिथे समजवलं जातं.
तर आणि त्यानंतरचा टप्पा असतो की महाराष्ट्र आणि दिल्ली दौरा असतो, अभ्यास दौरा असतो. तर तिथे पण आम्हाला दिल्लीची संस्था आहे IIPA, तिथे नेलं जातं आणि तिथलं कामकाज थोडं समजवलं जातं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट असते, जिथे आम्हाला पर्टिक्युलर जिल्हा दिला जातो आणि एक फील्ड वर्क म्हणून थोडासा अनुभव येण्यासाठी, एक्सपिरियन्स येण्यासाठी तिथे काही दिवस काम करायला ठेवलं जातं. त्यानंतर परत टेक्निकल प्रशिक्षण म्हणून एक टप्पा असतो आणि त्यानंतर पुनर्विलोकन प्रशिक्षण म्हणून एक टप्पा असतो. असे टप्पेवाईज प्रशिक्षण दिलं जातं आणि अ, यामध्ये प्रशिक्षण चालू असताना MA ची डिग्री मिळतं. जनरल आधी मुंबई विद्यापीठाची मिळायची, पण काही बॅचेस म्हणजे 2-3 वर्ष आधीपासून ही गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स या संस्थेची MA ची डिग्री दिल्या जातं, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची. तर त्याचे ओके. पण 4 सेमिस्टरच्या परीक्षा होतात. त्या डिवाइड केलेल्या असतात टप्प्यानुसार. तर फाउंडेशन मध्ये एक पहिल्या सत्राची एक्झाम होते आणि बाकीच्या नंतर टप्प्याटप्प्यानी होतं. असा साधारण शेड्यूल असतं आणि हे शेड्यूलचे जे टप्पे असतात ते मागे पुढे करणं आणि पूर्ण मॅनेजमेंट करणं, ती वनामती आणि जी आपलं मंत्रालयातलं सामान्य प्रशासकीय विभाग असतं ते डिसाईड करतं. अगदी बरोबर. ज्यावेळेस आमचं बोलणं चाललं होतं आणि आम्हाला हा एपिसोड शूट करायचा होता, तर ज्यावेळेस मॅमला फोन करायचा होता, मॅम म्हणाले आमचं लेक्चरचं शेड्यूल आहे. तर मला ते तुम्ही ज्या लेक्चरच्या शेड्यूल बद्दल बोलताय, तर ते नक्की प्रत्येक दिवसाचं तुमचं शेड्यूल कसं असतं? जरा त्याच्याबद्दल थोडंसं विस्ताराने सांगा. दररोजचं वेळापत्रक असतं आमचं की सकाळी 5:45 वाजतापासून दिवस सुरू होतो आमचा. जे ओके. 5:30ला उठणं, त्यानंतर 5:50ला बाहेर ग्राउंडवर गोळा व्हायचं असतं. अ, त्यानंतर 6 ते 7 PT असतं. PT मध्ये पण आम्हाला वेगवेगळे PT म्हणजे फक्त सिंपल PT जे आपली शाळेमध्ये असो किंवा आपण जी एक्सरसाइज करतो ती सिंपल नसते. त्याच्यामध्ये पण एक एन्जॉयमेंट म्हणून वेगवेगळे टप्पे ठरवलेले असतात. एक दिवस जसं की एक दिवस योगा होणार, एक दिवस झुंबा होणार, एक दिवस रनिंग वॉकिंग होणार. त्यानंतर फिटनेस ड्रिल आहे. फिटनेस ड्रिल मध्ये रशियन ड्रिल असते, डॅनिश ड्रिल असते, इंडियन PT असते. त्यानंतर ऍथलेटिक एक्सरसाइज असते, मायनर गेम्स असते जसं की टग ऑफ वॉर असो, लगोरी असो, बॉल टिले असो, बॉल रिले असो, की अशा वेगवेगळ्या म्हणजे एन्जॉयमेंट पण करता आलं पाहिजे आणि आपण जे PT म्हणून एक असतं आपल्याला की कंटाळा येतो PTचा, तो हम्म, हम्म, हम्म. कुठेतरी नाहीसा झाला पाहिजे आणि मुलांना इंटरेस्ट आला पाहिजे. ते करण्यामध्ये एक इंटरेस्ट जनरेट झाला पाहिजे. त्यासाठी असं बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचं ठेवलं जातं ते. त्यानंतर आमचा 9:45ला क्लास सुरू असतो. 9:45 ते 5:30 वाजेपर्यंत लेक्चर्सचे शेड्यूल पॅक असतात. म्हणजे सकाळच्या हाफ मध्ये 2 पिरियड आणि हा, हा. जेवणाची सुट्टी 1:30ला असते आणि बरोबर. जेवणानंतरचे 5:30 वाजेपर्यंत 2 पिरियड असते. असं 5:30 वाजेपर्यंतचं शेड्यूल पॅक असतं. त्यानंतर 5:30 वाजता नंतर मोकळे होतो आम्ही आणि मग हम्म. ज्याला जे काही करायचं आहे ते करतात. कोणी आम्हाला इथे खेळायचे साहित्य, खेळण्यासाठी साहित्य अवेलेबल करून दिले आहे. कोणी क्रिकेट खेळतं, कोणी बॅडमिंटन खेळतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य एन्जॉयमेंट म्हणजे खेळण्यासाठी अवेलेबल करून दिले आहेत या संस्थेने आम्हाला. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होता, हम्म. अधिकारी झाल्यानंतर सुद्धा पुढचं 1 वर्ष तुम्हाला अभ्यासच करावा लागतो, फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतं असं म्हटलं तर चालेल? स्वरूप हो, स्वरूप वेगळं असतो. इथे आलं तर आम्हाला कसं की 4 जे पिरियड्स होतात ना, ते त्यातले हा. 2 पिरियड्स ऑफिशियल प्रोसिजर ते 2 पिरियड ओके. असतात. त्यामध्ये हा. जे सरकारी कार्यालयामध्ये कामकाज कसं चालतं. आपण म्हणतो ना की शासनच्या नियमानुसार, शासनच्या कायद्यानुसार आपले कार्यालय, आपलं प्रशासन सरकार चालतं चालत आपलं, असतं. बरोबर. येस, येस. सरकार चालतं आपलं. तर ते नियम्स, रूल्स आम्हाला शिकवले जातात. जेणेकरून इथे थेरॉटिकल फाउंडेशन कोर्समध्ये थेरॉटिकल शिकवलं
तर जेव्हा आमची डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट असते तिथे आम्हाला प्रॅक्टिकली करायला मदत मिळेल. असं की आपण जेव्हा प्रॅक्टिकल डायरेक्ट नाही न करत, की हा हा कोणतेही बरोबर. प्रॅक्टिकल करायच्या आधी आपल्याला थेरॉटिकल नॉलेज घेणं थोडंसं गरज असते. त्यामुळे थेरॉटिकल नॉलेज इथे आम्हाला आधी दिलं जातं इथे वनामतीमध्ये. आणि हम्म. त्यानंतर मग जेव्हा डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट असते तिचं मग अप्लिकेशन कसं होतं ते मग फील्ड व्हिजिटला समजवल्या जाते. साधारण एखादं लेक्चर बंक केलं तर काय तुम्हाला शिक्षा वगैरे होते? इथे पूर्ण पूर्ण कार्यक्रम शिस्तीमध्ये चालतो आमचा पूर्ण दिवसभराचा. आता हा एक हा. उदाहरण सांगते. थोडा वेळ 5 मिनिट पण उशीर नाही होता येत. 5 मिनिट जरी उशीर झाला तरी अबसेंटी लागायचे चान्सेस असते. हम्म. आणि आम्हाला हे फाउंडेशन जो कोर्स असतो 2 महिन्याचा, तिथे स्ट्रिक्टली सांगितलं आहे की एमर्जन्सी मध्ये फक्त 2च सीएल मिळेल. म्हणजे कॅज्युअल लीव्ह आहे जे आपण किरकोळ रजा म्हणतो, त्या फक्त बरोबर. 2च मिळेल ते इमर्जन्सी पिरियड मध्ये. ओके. अदरवाईज आम्हाला ते कंपल्सरी शिस्तीमध्ये सगळे लेक्चर्स अटेंड करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 12 तास हे पॅक शेड्यूल आहे म्हणायचं. हो. हा. आता हे तुम्ही झाला आणि तुम्ही एमएच्या डिग्रीचं म्हटलं की जी पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटची मिळते, त्याचा तुम्हाला वेगळा हो. अभ्यास करावा लागतो की जे तुम्हाला या वर्षभरात शिकवलं जातं त्याच्यावरतीच परीक्षा देऊन तुम्हाला ती डिग्री दिली जाते? हा, जे आता फाउंडेशन कोर्स असतो ना, म्हणजे फाउंडेशन कोर्स मध्ये आमचे जे आता लेक्चर सुरू असतात, मी सांगितलं हम्म. जसे 2 पिरियड आमचे याचे ऑफिशियल प्रोसिजरचे होतात, तसेच 2 पिरियड म्हणजे आता फाउंडेशन कोर्स मध्ये आमचे 4 सब्जेक्ट आहेत. ह्या 2 महिन्यामध्ये 4 सब्जेक्ट शिकायचे आहे आम्हाला आणि 4 सब्जेक्टची एक्झाम मेच्या एंडला द्यायची आहे. तर हम्म. ते 4 सब्जेक्ट आम्हाला 2 पिरियड मध्ये शिकवले जातात. जसे की लॉ आहे, मॅनेजमेंट आहे आणि अजून काही सब्जेक्ट आहेत. ते त्याचे 2 पिरियड घेतले जातात. म्हणजे ऍट अ ओके. टाइम आमचं ऑफिशियल जे वर्क असतं, नियम असतात त्याचा पण अभ्यास होतो आणि जी एक्झाम द्यायची आहे आम्हाला एमईची पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची त्याचा पण हम्म. अभ्यास होतो. बरोबर. दुसरं तुम्ही बोलला की तुम्हाला अटॅचमेंट असतात, म्हणजे तुम्हाला दिल्लीला नेलं जातं, म्हणजे राष्ट्रपती हम्म. भवन आणि पार्लमेंट या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात की जे स्पर्धा हम्म. परीक्षा करणाऱ्या लोकांचं, इव्हन ज्यांनी पॉलिटिचा अभ्यास केलाय, तर राष्ट्रपती भवन पाहणं आणि पार्लमेंट पाहणं एक ड्रीम असतं ते. आणि अधिकारी हम्म. झाल्यानंतर तुम्हाला तिथं नेलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न ज्यावेळेस मी टेलिग्रामला एक पोल घेतला होता त्यांनी विचारलं होतं, हे गव्हर्नमेंटच्या पैशाने जायचं असतं की स्वतःच्या पैशाने जायचं असतं? आजच आम्हाला सरांनी सांगितलं की दिल्ली अभ्यास दौरा असतो तो हा. आपण जाता वेळेसचे जो म्हणजे दिल्लीला जाणं हे आपल्या पैशावर असतं. म्हणजे ओके. आपल्याला स्वतःची पैशांनी तिकीट काढून जायचं असतं. बरोबर. ओके. दुसरी एक हम्म. महत्वाची गोष्ट आहे, हा सुद्धा त्या पोल मधला प्रश्न आहे. तुमची सॅलरी कधीपासून सुरू होते? ट्रेनिंगच्या पिरियड मध्ये सॅलरी मिळते की आफ्टर ट्रेनिंग? ट्रेनिंगच्या पिरियड पासूनच सॅलरी चालू होते. जनरली आमची आता ट्रेनिंग 2 एप्रिल पासून सुरू झाली आहे. तर आम्हाला एप्रिल पासूनच पेमेंट म्हणजे एप्रिलचा महिना एंड झाला की सॅलरी मिळणं सुरू होईल. पण सध्या आता म्हणजे पूर्ण ट्रेनिंग पासूनच सॅलरी मिळणं चालू होते. पण सध्या किती मिळेल, काय मिळेल याबद्दल जास्त आयडिया नाहीये की कारण की यायचीच आहे तर त्यामुळे. ओके. नाही नाही, जस्ट क्युरिओसिटी म्हणून हा प्रश्न होता. म्हणजे बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की हा प्रश्न विचारा, महत्वाचा आहे थोडासा. आणि त्याच्यामुळे मी तुझं. ओके. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपण हम्म. लबासनाचे बरेचसे इंटरव्ह्यू पाहतो किंवा तिकडून ते लोक इंटरव्ह्यू देत असतात. तिथल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी, राहण्याच्या सोयी सुविधा, हम्म. यशदाबद्दल हम्म. तसं आहे, वनामध्ये सुद्धा तसं आहे. हे हम्म. जेवण आणि राहणीमान म्हणजे राहण्याच्या सोयी सुविधा याच्याबद्दल जरा थोडक्यात सांगाल काय? म्हणजे तुमचं हॉस्टेलच्या काय फॅसिलिटीज असतात? सगळ्यात हम्म. महत्वाची गोष्ट आहे, सकाळचा ब्रेकफास्ट असेल, जेवण असेल, हम्म. याच्यात काय मिळतं तुम्हाला आणि नक्की ते कसं असतं? तो एक्सपिरियन्स काय तुमचा? ओके. मी आधी राहण्याच्या फॅसिलिटी बद्दल सांगते की आम्हाला इथे दोन हॉस्टेल्स आहे, वसतिगृह. एक वनलता आहे आणि एक वर्ष आहे. तर इथे आम्हाला रूम्स अलॉकेट केले गेलेले आहे. जनरली एका रूम मध्ये 2 ऑफिसर्स ठेवतात ते. पण आमची बॅच मोठी असल्यामुळे म्हणजे जनरली 270 लोकांची आमची बॅच आहे. तर ओके. एवढ्या जणांचं मॅनेजमेंट करण्यासाठी मग त्यांनी ट्रिपल शेअरिंग ठेवली आहे. म्हणजे एका रूम मध्ये 3 जण. आणि फॅसिलिटीमध्ये म्हणायचं झालं तर रूम छान आहे. म्हणजे हॉटेलच्या असतात तशा टाईप.
आणि 2 कपबोर्ड आहे. 2 कपबोर्ड मध्ये सामान अरेंज करायचं असतं. आणि गरम पाण्याची व्यवस्था आहे. एसी आहे रूम्स मध्ये. ती जनरली आता दिवसभर क्लासमध्येच असतो. दिवसभर क्लासमध्ये असतो तर क्लासमध्ये एसी असते म्हणून दिवसभर रूम मध्ये एसी ची गरज नसते, तर ती ऑफ असते. आणि संध्याकाळी जसं आपण जातो रूमला, तर मग ती एसी सुरू असते आणि रात्रभर सुरू असते. मग ती सकाळी बंद केला जाते. म्हणजे आणि जेवणाची हा, बोला बोला, जेवणाबद्दल. हा. हा, जेवणाची व्यवस्था अशी आहे की कॅन्टीन आहे एक मोठी. हम्म. तर खायला भरपूर मिळतं इथं. खायचं हे नाहीये. हे सकाळी 7:30-8 वाजता ब्रेकफास्ट सुरू हा हा. होतो. ब्रेकफास्ट हम्म. मध्ये अंडी, केळी आणि परत उपमा, पोहे असं एक दिवशी एक असं रेग्युलर अल्टरनेट डे चालू असतं. म्हणजे एक दिवस उपमा असेल, एक दिवस पोहे असेल, एक दिवस इडली असेल, एक दिवस उत्तप्पा असेल. असं अल्टरनेट म्हणजे वेगवेगळं. आज आम्हाला काय होतं, अम, अम, मस्त म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणायचं खाण्याच्या ऑप्शन बाबतीत. अवेलेबल आहेच खाण्याच्या बाबतीत. आणि ब्रेड जॅम पण असतं, ब्रेड बटर असतं. हम्म. म्हणजे ब्रेकफास्टला एवढं असतं. त्यानंतर जेवणाचं असतं. जेवणामध्ये 2 भाज्या जनरली, भात पोळी, त्यानंतर आपला ताक असेल. आणि हम्म. रात्रीच्या जेवणामध्ये स्वीट असते. कंपल्सरी रात्रीच्या जेवणामध्ये एक स्वीट असते, काही पण असो ते. अल्टरनेट स्वीट असते. आणि सॅलड असते. एवढं असते जेवणाला. आणि परत 5:30 वाजता जो क्लास सुटतो ना आमचा, त्यानंतर ओके. 5:30 वाजता पण आम्हाला नाश्ता असतो काही ना काही. म्हणजे एक दिवस भजी असेल, एक दिवस मिसळ असेल, मिसळ पाव असेल, एक दिवस काय म्हणते बटाटा वडा असेल. असं अल्टरनेट असतं. आणि सोबतच चहा आणि कॉफी असतं. हे म्हणजे मी हे विचारण्याचं कारण म्हणजे काय, की बऱ्याचशा लोकांना जी क्युरिओसिटी आहे, की हम्म. अधिकाऱ्यांचं खाणं काय असतं, राहणीमान म्हणजे तिथं राहण्याच्या सोयीसुविधा काय असतात, हे बऱ्याचशा हम्म. लोकांना ह्या क्युरिओसिटी असतात. आणि ज्यांचं वय संपतं किंवा ज्यांचे अटेम्प्ट संपतात, त्यांच्या दृष्टिकोनातून या क्युरिओसिटीच राहतात. तर मला वाटतं की हो. ते कुठेतरी थांबावं, ते संपावं. म्हणजे हे हो. अभ्यासाच्या पलीकडचा जो टॉपिक आहे, तर त्याच्यावरती आज आपण बोलतोय, की अधिकारी झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्याला दिली जाणारी ट्रीटमेंट कशी असते, तर त्याच्याबद्दल बोलतोय. म्हणजे आपण म्हणतो ना, येस. तुमचा प्रशासनात जाण्याचा का वाय जर का पक्का असेल ना, तर या हम्म. सगळ्या गोष्टी तुमच्या पायापाशी येतात. त्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. कॉम्प्रोमाइजच्या पलीकडे या सगळ्या तुम्हाला सोयी सुविधा, खाणं पिणं, राहणीमान अगदी उच्च दर्जाचं चांगल्या लेवलचं मिळतं. कारण तुम्ही हो. भविष्यात जाऊन समाजसेवा करणार आहात आणि त्या हो. समाजसेवेसाठी तुमचा बेस स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. ते शिस्तीच्या बाबतीत असेल, ते खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल, ते कामाच्या हम्म. स्वरूपाच्या बाबतीत असेल, या सगळ्या गोष्टी हम्म. या प्रशिक्षण संस्था तुमच्याकडे करून घेत असते. आता हे सगळं आपण हो. बोलतोय, या वनामती संस्थेबद्दल एक आम्हाला दोन थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. म्हणजे मी तर सुरुवातीला इंट्रोमध्ये सांगितलंच होतं, वसंतराव नाईक या आपल्या माजी महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या नावानं 1 जुलै 1992 रोजी याची स्थापना झाली. आणि वसंतराव हम्म. नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात हम्म. वनामती नागपूर इथं या हम्म. संस्थेची स्थापना झालेली आहे. तर तुम्ही त्या हम्म. संस्थेत सध्या प्रशिक्षण घेताय. संस्थेचं हम्म. वेगळेपण काय तुम्हाला तिथं जाणवलं असेल, तर त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं सांगा. हे हे संस्थेचा मेन मोटो आहे की, म्हणजे नावातच आहे कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था. म्हणजे बरोबर. प्रशिक्षण संस्था. तर ही मेन कृषी अधिकारी घडवायचे, कृषीसाठी उत्कृष्ट मनुष्यबळ निर्माण करणे. आणि जे हा कृषी हा. अधिकारी आहेत त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण करून जे काही आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये जे काही चांगले इम्प्लिमेंटेशन असेल, अप्लिकेशन असेल, आणि त्यांचे प्रश्न असेल, समस्या असेल, त्या कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येईल त्याबद्दल, म्हणजे ते एक उद्दिष्ट आहे मेन. हम्म. त्यासोबतच क्लास 2 अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कंडक्ट करतं. हम्म. त्यासोबतच जे अधिकारी आता म्हणजे सर्व्हिसमध्ये आहे, त्यांचं पण काही काळानंतर, म्हणजे काही काळ सरकारी सेवेमध्ये अम, काम केल्यानंतर जे त्यांचे स्किल अपडेशन आहे,
स्किल बरोबर. अपडेट करण्यासाठी इन सर्व्हिस प्रशिक्षण पण इथे घेतलं जातं. हम्म, हम्म, आणि वातावरण खूप छान आहे इथलं. 2 हॉस्टेल्स आहे, समोर गार्डन आहे, गार्डनच्या आजूबाजूला फिरायला, वॉकिंगला हे आहे, ट्रॅक आहे, हम्म. असं आहे. तर बरोबर. हा. म्हणजे आणि एक, हा बोला बोला. हम्म. आणि इथे सेमिनार हॉल आहे, ट्रेनिंग क्लासरूम व्यवस्थित आहे, योगा रूम आहे, परत लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये खूप सारे पुस्तकं आहे आणि ते आम्हाला त्यांनी अलाव करून दिले आहे की तुम्ही पुस्तकं इश्यू करा, प्रशासनाबाबतीतले असो किंवा कोणते पण अवांतर वाचनाचे असो, जे तुम्हाला आवड असेल तर इश्यू करायचे, 5-10 दिवस वाचायचे ते आणि परत तिथे नेऊन ठेवायचे. आणि त्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, जिथे आम्हाला काही कम्प्युटर विषयी जर त्यांना ट्रेनिंग द्यायचं असेल तर कम्प्युटर लॅब आहे. जिम पण आहे आणि डायनिंग हॉल आहे, ऑडिटोरियम आहे, जिथे एवढा म्हणजे ऑडिटोरियम यासाठी की एवढ्या मोठ्या बॅचचं एका वेळी जर ट्रेनिंग घ्यायचं असलं तर मग तिथे आम्हाला निवृत्त झालेले अधिकारी असो, काही कार्यरत अधिकारी असो, त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी हम्म, येतात आणि आमचं लेक्चर कंडक्ट करतात, जेणेकरून त्यांच्या अनुभवातून आम्ही काहीतरी शिकावं आणि बरोबर. आम्हाला काम करताना काहीतरी उपयोगी येईल यासाठी. ओके. तर हे बरोबर, म्हणजे या संस्थेचा, आता तुम्ही तिथं प्रशिक्षण घेताय, हम्म. अधिकाऱ्यांच्या जडणघडणीत या संस्थेचा रोल तुमच्या दृष्टिकोनातून कसा आहे आणि किती महत्वाचा आहे? म्हणजे तुम्हाला काय हम्म. वाटतं की संस्था कशा प्रकारे अधिकाऱ्यांवरती काम करते? तर एक अधिकारी घडवणं म्हणजे आपण जेव्हा एक्झाम देऊन येतो ना, तर आपल्याला फक्त थेरॉटिकल नॉलेज असते, जनरल नॉलेज असते आणि अभ्यास करताना कोणाला शिस्त असते, कोणाच्या बाबतीत शिस्त नसते. तर ते एक शिस्तशीर अधिकारी घडवण्यामध्ये आणि हम्म, कार्यक्षम सोबत जे कार्यक्षम असलेले अधिकारी सोबतच प्रामाणिक असलेले अधिकारी घडवण्यामध्ये या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर. त्यानंतर जे आम्हाला मी ऑफिशियल प्रोसिजर मध्ये जे नियम आणि कायदे शिकवले जातात ते ऍक्च्युली फील्डमध्ये कसे अप्लाय करायचे, काय करायचे ते व्यवस्थित इथे आम्हाला शिकवले जातात. त्यामुळे या संस्थेचा आम्हाला एक अधिकारी म्हणजे प्रामाणिक आणि सोबतच कार्यक्षमतेने काम करू शकेल असा अधिकारी घडवणं त्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे या संस्थेचा. बरोबर. सध्या तिथं म्हणजे वनामतीमध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातून मुलं ट्रेनिंगसाठी आलेले असतील. आपण हम्म. असं म्हणू शकतो की सध्या त्या वनामतीमध्ये महाराष्ट्र एकवटलाय. हा, मिनी महाराष्ट्र एकवटलाय. बरोबर. आणि कसे तुमचे रिलेशन कसे डेव्हलप होतात आणि कसं तुम्ही एकमेकांना सांभाळून घेता तिथं, तिथले तुमचे संबंध कसे असतात इतर हम्म. ट्रेनिंग बरोबरचे? ओके. आम्ही जेव्हा 2 एप्रिलला आलो, आमचं एक इनॉग्रेशन फंक्शन झालं. त्यानंतर मग असं स्टार्टिंगला आलं तर असं होतं की प्रत्येकच जणांसोबत ओळख नसते. जनरली बरोबर. मी माझ्यासोबत सांगते तर माझं एक उदाहरण घेतलं तर मी फक्त 4-5 जणांना ओळखत होती. तर हम्म. हळूहळू जे मग आपण राहतो रूममध्ये, आता सपोज 3 जण आहेत, तर ऑटोमॅटिकली आपल्या रूममेट सोबत चांगली बॉन्डिंग होते 2-3 दिवसातच. ठीक बरोबर. आहे. त्यानंतर मग त्यांचे फ्रेंड्स असो त्यांच्यासोबत थोडी ओळखी होते. त्यानंतर मग जेव्हा क्लासमध्ये आमचे क्लासेस कंडक्ट करणं चालू झाले, तेव्हा मग आमचे बॅचेस पाडल्या गेले. ABCDEF असे 5 म्हणजे 50-50 जणांचे बॅचेस पाडल्या गेले. जसं मी बॅच बी मध्ये आहे. तर आमचं पहिल्या दिवशी काय झालं की सगळ्यांना इंट्रो द्यायला लावला. कोण कुठून आलाय, कोणाचं नाव काय आहे आणि त्याची थोडीफार जर्नी हे इंट्रोडक्शन झालं. त्यामुळे आम्हाला कळलं की कोण कोणत्या भागातून आला आहे. की म्हणजे बरोबर. महाराष्ट्रातून प्रत्येक कान्याकोपऱ्यातून मुलं इथे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी अधिकारी इथे प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहे. सोबतच हम्म. आमचे 5-5, 6-6 जणांचे इथे ग्रुप्स पाडलेले आहेत. त्यानंतर त्यानुसार आमची ग्रुप ऍक्टिव्हिटी चालते. तर मग जसं जसं आपण ग्रुप्समध्ये एकमेकांशी बोलतो ना, तर तशी तशी बॉन्डिंग वाढत जाते आपली. तर मग बरोबर. त्यामध्ये आता या प्रशिक्षण संस्थेचा इनिशिएटिव्ह झाला.
तर आम्ही आमच्या बाजूनी काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतो ना, तर आम्ही काय करतो की हम्म, क्लास सुटला ना की 5:30 वाजता, की 6-7 हम्म. वाजेपर्यंत फ्रेश झालं की मग 7 वाजता ना एक बॅचची मीटिंग घेतो. तर बर. मीटिंग मध्ये आता एका वेळेस ना आपल्याला सगळ्यांची नावं नसते माहीत किंवा सगळे कुठून आले ते नसते माहीत. तर एक चांगली बॉन्डिंग क्रिएट करायसाठी एक हम्म, मीटिंग घ्यायची. त्या हम्म, एकमेकांसोबत बोलायचं, आपली जर्नी शेअर करायची, आपण कुठून आलोय, कुठून बिलॉंग करतोय, आपण अभ्यास कसा केला, हे हम्म, शेअर करायचं, जेणेकरून एकमेकाची बॉन्डिंग वाढेल. त्यानंतर मग ग्रुप्समध्ये बाहेर जायचं. साधारण आम्हाला 9:30 पर्यंत म्हणजे क्लास सुटला की 9:30 पर्यंत बाहेर जाता येते. आयडी कार्ड दाखवून एंट्री करायची. तिथे गार्ड जवळ रजिस्टर असतो तिथे. आणि हम्म, 9:30 पर्यंत तुम्ही बाहेर फिरून येऊ शकता. तर आम्ही ग्रुप्स बाहेर जातो, जेणेकरून आमची बॉन्डिंग वाढेल. हम्म. या पद्धतीने मग आमचे रिलेशन ते थोडे डेव्हलप होऊन राहिले. आता मी सांगते 15 दिवस झाले आम्ही इथे आलोय. तर हम्म. हळूहळू प्रत्येकासोबत छान थोडी बॉन्डिंग होणं चालू झालं आहे. 15 दिवसामध्येच आम्ही एवढं छान ग्रुपमध्ये ग्रुप ऍक्टिव्हिटीज करायचं, हम्म. ग्रुपमध्ये बाहेर जायचं, ग्रुपमध्ये मीटिंग घ्यायच्या किंवा मग आता स्पोर्ट्स इव्हेंट होतात आमचे. समोर जाऊन होईल पुढच्या महिन्यामध्ये कल्चरल इव्हेंट होणार. तर ते मग कल्चरल मध्ये कोण काय करणार, प्रेझेंट काय करणार. कोणी डान्स बरोबर. करतं, कोणी कविता प्रेझेंट करतं, कोणाला गाणं छान येतं. तर ते मग आतापासून ग्रुप मिळून ना डिसाईड करायचं की आपल्याला काय करायचं आहे, मॅनेजमेंट कसं करायचं आहे त्या प्रोग्रामचं असं. बरोबर. तर त्यामुळे आता हा. ह्या इनिशिएटिव्ह मुळे थोडी बॉन्डिंग वाढत जाते. तर येस, येस, छान नक्की. रिलेशन बिल्ड होतात आणि असं म्हणतो ना की वनामती फील लाईक मिनी महाराष्ट्र. आणि जेव्हा आमची 2 महिन्यामध्ये असो की 2-3 महिन्यामध्ये जे काही चांगले रिलेशन बिल्ड झाले आहे, आमची जी काही चांगली बॉन्डिंग झाली आहे, तर हम्म, आम्ही प्रशिक्षण घेऊन जेव्हा इथून बाहेर पडू, तर पूर्ण महाराष्ट्रामधले जे काही अधिकारी एकवटले आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्प्रेड होईल. हा. बरोबर. आणि आम्हाला असं वाटेल की पूर्ण महाराष्ट्र आमचा आहे. हे जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे फ्रेंड पूर्ण विस्कटलेले आहे. तर कोणाला बरोबर. काही मदत लागली तर आपण म्हणजे त्यांना आहे बा माझा फ्रेंड आहे इथे, मी फोन करून त्याला आपली क्वेरी सांगू शकतो, त्याच्याकडून काही सोल्युशन मागू शकतो, असं टाईप. लाईक लॉबिंग. येस. तर आता म्हणजे हा वर्षभराचा तुमचा ट्रेनिंगचा पिरियड आहे. तुम्हाला हम्म. या ट्रेनिंगच्या पिरियड मधून काय अपेक्षित आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची पोस्ट आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी. तर या हम्म. पोस्टवरती काम करताना तुमच्याकडे काही एक्स्ट्रा काय म्हणतो चांगले गुण असायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल की बाबा ही गोष्ट मला जमत नाहीये, तर ट्रेनिंगच्या हम्म. पिरियडमध्ये मीही शिकणार. तर माझा प्रश्न असा आहे की या 1 ते 1.5-2 वर्षाच्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तुम्ही काय नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल ऑफिसर्स म्हणून फील्डवरती जाल तर हम्म. तुम्हाला त्याची तिथं मदत होईल. तुमचा प्लॅन काय आहे याचा? येस. आता माझा प्लॅन म्हटलं तर मी एक कार्यक्षम अधिकारी म्हणून कसं मला जे काही आम्हाला प्रशिक्षण दिल्या जाते ते बरोबर. व्यवस्थित घेणं, म्हणजे व्यवस्थित ग्रास करणं आणि मॅक्झिमम जे काही आपल्याला तिथून आउटपुट देता येईल त्यासाठी आताच जे काही शिकवलेलं आहे ते स्किल अपडेट करत राहणं. परत आपण स्वतःला शिस्त लावणं एक प्रकारे, हम्म, हम्म, की जेणेकरून आपण ऑफिसमध्ये वर्क करू तर एक शिस्तीत अधिकारी असला पाहिजे, कार्यक्षम अधिकारी असला पाहिजे. आणि जे अधिकारी येतात ना नवीन, जे त्यांनी आपले अनुभव शेअर करतात, तर हम्म, हम्म. अ, ते एक म्हणजे त्यांच्या अनुभवातून कळतं की आपण नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे, इम्प्लिमेंट नवीन नवीन काहीतरी म्हणजे आपण ऑफिस मध्ये काम करत आहोत, तर हम्म, तिथे लगेच चेंजेस नाही होतील. बट बरोबर. आपण जे काम चालू आहे त्यापेक्षा नवीन काहीतरी करू शकतो का, जेणेकरून कामाची इफिशियन्सी वाढेल, कामाचा ओके. वेग वाढेल
आणि कामाचा वेग वाढला तर मग लोकांना पण सेवा चांगल्या दर्जाच्या आणि वेळेत पूर्ण देता येईल. तर असं काहीतरी नवीन करता येईल का? त्यांच्या एक्सपिरियन्स जे शेअर करतात त्याच्यावरून मग स्वतः विचार करून बघायचा की हम्म. आपल्याला इथे नवीन काही करता येईल का? तर मग ते थोडं थोडं असं बिल्ड करत जायचं स्वतःच्या माइंडमध्ये. बरोबर, अगदी बरोबर. शेवटचा हम्म. प्रश्न आणि मग थांबूया. जी लोक हम्म. आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत आणि भविष्यात अधिकारी होणार आहेत, तर त्या हम्म. मुलांना आणि मुलींना तुमचा काय सल्ला असेल किंवा काय सल्ला द्याल? माझा असा सल्ला असेल की तुम्ही जे काही अभ्यास करताय तो प्रामाणिकपणे करा. ते म्हणतात ना की आपण जे कोणतंही काम असो प्रामाणिकपणे केलं ना की आपल्याला यश नक्की मिळतं. पण एक आहे की एमपीएससी परीक्षेबद्दल सगळ्यांना आता ऑलमोस्ट अवेअरनेस पसरलेली आहे. टेलिग्राम असो, युट्यूबच्या माध्यमातून बरेच इनिशिएटिव्ह घेतले जातात. तर बरोबर. हा आपण संयम ठेवला पाहिजे की आपण हारून नाही गेलो पाहिजे. म्हणजे की यश आपण जर स्वतःच हरलो, मनातून हरलो, तर मग ते आपण समोर काहीच नाही करू शकत. जर आपण स्वतःवर चांगला विश्वास ठेवला आणि प्रामाणिकपणे अभ्यास केलं, तर आपण व्यवस्थित एक्झाम क्रॅक करू शकतो. पण आपल्याला संयम ठेवायची गरज असते या एक्झाम मध्ये आणि प्रामाणिक आपला अभ्यास करत राहणं गरजेचं असतं. जे आपल्या हातात आहे ते आपण करणं गरजेचं असतं. आणि दुसरं एक आहे की जे काही आपण सॅक्रिफाईस करतो अभ्यास करताना, जे बरोबर. काही असतं की अभ्यास करताना आपण फ्रेंड सोबत बॉन्डिंग, फ्रेंड सोबत थोडा कॉन्टॅक्ट कमी करतो. आपल्या स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवतो कारण की अभ्यास थोडा चांगला झाला पाहिजे म्हणून. कुठे हम्म. लग्नाला जात नाही, फ्रेंडच्या लग्नाला जात नाही, अभ्यासाचा वेळ वाचला पाहिजे म्हणून. तर हे काही जे आपण थोडाफार सॅक्रिफाईस करतो ना, तर त्या सगळ्या आपल्या ट्रेनिंगमध्ये भरून निघतात. ट्रेनिंग फक्त हे शिकण्यासाठीच नाहीये. जे आम्ही इथे शिकतो ना, तर आम्ही 15 दिवस झाले इथं आलो आहोत. तर एवढी एन्जॉयमेंट सुरू आहे ना, तर असं वाटते जे काही आपण कष्ट केले आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचं आता चीज झालं. म्हणजे जेवढं सॅक्रिफाईस केलं आहे आपण त्याच्या डबल आपल्याला इथे एन्जॉयमेंट मिळत आहे. एवढे सारे फ्रेंड्स झाले आहे, वेगवेगळ्या फ्रेंड्स सोबत चांगली बॉन्डिंग झाली आहे. त्यांच्यासोबत आता फ्रेंड्स जास्त असले की आपली एन्जॉयमेंट पण वाढते. तर मग एन्जॉयमेंट खूप होते इथं. तर असं वाटतं की जे काही आपण केलं आहे, सॅक्रिफाईस केलं आहे ते योग्य पद्धतीने केलं आहे. आणि एक आहे की अभ्यास सतत चालू ठेवायचा. पण एक वेळ असंही होतं की खूप खूप वर्ष आपण अभ्यास सुरू ठेवतो. तर आपण हे पण ओळखलं पाहिजे की म्हणजे असं होते की खूप वर्ष एक्झाम देऊनही आपल्या कोणाकोणाच्या एक्झाम निघत नाही. तर आपण चुकत कुठं आहोत आणि त्यामध्ये कशा सुधारणा करू शकतो ते एक बघितलं पाहिजे. आणि जर नाहीच जमत आपल्याच्यानी, म्हणजे असं होत असेल की खूप स्टॅग्नेशन आलं आहे, आता काहीच नाही होत आहे, तर प्लॅन बी पण रेडी ठेवला पाहिजे. की म्हणजे एक्झाम म्हणजे पूर्ण आयुष्य नाही आहे. आणि डिप्रेशन मध्ये जाणं ते तर ऍक्सेप्टेबल म्हणजे नाही आहे. त्यामुळे प्लॅन बी ठेवला पाहिजे. म्हणजे एक स्पर्धा परीक्षा हे एक्झाम आपलं काही पूर्ण आयुष्य नसतं. त्यामुळे इथं नाही झालं तर आपण दुसरीकडे चांगलं काम करू शकतो. दुसऱ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो. ते आपली स्वतःच जे स्किल आहे ते ओळखली पाहिजे आणि दुसरीकडे मूव्ह ऑन झालं पाहिजे, ना की डिप्रेशन मध्ये जावं. एवढंच सांगू इच्छिते. बरोबर आहे. म्हणजे स्पर्धा म्हणजे आयुष्य नाहीये. दुसऱ्या ऑप्शन्स पण आयुष्य नाहीये. तुमच्यासाठी हम्म. अवेलेबल असतात. आणि जर का तुम्ही या हो. स्पर्धेत उतरलाच असाल आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. मॅडमच्या हम्म. या मुद्द्यावरच आपण थांबूया. जसं की सांगितलं की स्पर्धा परीक्षांबद्दल अवेअरनेस वाढलेला आहे. बीजेसी स्टडीज या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण फ्री आणि अफोर्डेबल एज्युकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे लोक, महाराष्ट्रातले 12,500 लोक आज आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्यांना नक्कीच याचा फायदा होतोय. त्यासाठी टीमचे सुद्धा आमचे आभार. आणि मॅडमने त्यांच्या बिझी शेड्यूल मधून ह्या म्हणजे लेक्चर सकाळी अगदी 6 पासून 5:30 पर्यंत त्यांचं शेड्यूल पॅक आहे. तर या एवढ्या पॅक शेड्यूल मधून बीजेसी स्टडीच्या टीमसाठी वेळ दिला आणि आमच्यावर संवाद साधला.
यासाठी टीम विजेसी स्टडीकडून आपले मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली आणि माझे जे वनामतीचे जे 15-20 दिवसाचे जे काही एक्सपिरियन्स आहे ते शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू.